Hello student, we started our novel 4.2 To Serve with Love, and we started chapter number 17. In our first video, all of you come to know that there is the half yearly report presentation. These report presentation is done by the students only, and they also selected the teacher panel. Teacher didn't know what is in front of them, or which problems, which questions will be asked by the students, and teacher never have such an idea. And this program is very much this program giving very much excitement to the students, because students presenting the report, students doing all the work, student preparing all such things for this half yearly report. And at first, in the beginning, the lowest class presented their report through their representative, and these lowest class are very much shy. These lowest class are very much new. They just they just taking admission in the last summer, and that's why they frightened to stood up on the stage, but they very nicely presented their report. Let us see the next paragraph, page number 182. Class after class was presented, and it was obvious that with each succeeding term there was a marked development in their ability to express themselves. की एकामागून एक क्लास त्यांचं रिपोर्ट प्रेझेंटेशन करू लागले. इट वॉज ऑबियस दॅट विथ ईच सक्सिडिंग टर्म देर वॉज अ मार्क डेव्हलपमेंट इन दर ॲबिलिटी टू एक्सप्रेस देमसेल्व्स. आणि अर्थातच जसं जसं क्लासवरती जाऊ लागला, जसं जसं हायर क्लासेसकडे जाऊ लागलो, तसं तसं त्यांच्या प्रेझेंटेशनमध्ये होत असणारी सुधारणा, किंवा तसं तसं त्या विद्यार्थ्यांची वैचारिक पातळी, की त्यांचं थॉट प्रोसेसिंग यामध्ये सुधारणा दिसून येत होती, की त्यांच्यामध्ये डेव्हलपमेंट दिसून येत होती इन दॅर ॲबिलिटी टू एक्सप्रेस देमसेल्व्स. की स्वतःला कसं एक्सप्रेस करायचं, किंवा स्वतःचं सामर्थ्य कसं एक्सप्रेस करायचं, स्वतःचं थॉट प्रोसेस कशी एक्सप्रेस करायची, हे त्यातून लक्षात येत होतं. मच ऑफ द वर्क वॉज रादर एलिमेंटरी, but to them it loomed larger because they understood it and something of its relationship to themselves. की बरंचसं त्यामधलं जे रिपोर्ट प्रेझेंटेशन होतं तर ते कसं होतं, तर एलिमेंटरी होतं. एलिमेंटरी म्हणजे काय, तर थोडक्यात प्राथमिक स्वरूपाचं होतं. बट टू देम, की परंतु स्टुडंट्सच्या बाजूनी जर विचार केला तर इट लूम लार्ज बिकॉज, की ते त्यांच्यासाठी कसं होतं तर खूप मोठं होतं. दे अंडरस्टूड इट अँड समथिंग ऑफ इट्स रिलेशनशिप टू दॅमसेल्व्स. परंतु जे काही सब्जेक्ट त्यांनी स्टडीड केलेले होते तर ते त्यांना समजले होते, आणि ते त्यांच्या स्वतःच्या विचारांनी ते एक्सप्रेस करत होते. ते स्वतःहून ते सगळं काय करत होते, ते एक्सप्रेस करत होते. ही गोष्ट त्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत मोठी होती, की स्टेजवर जाणं, स्टेजवर परफॉर्म करणं, आपल्याला कळलेला विषय आपल्या शब्दामध्ये मांडणं, हे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं होतं. थ्रू आउट ऑल द रिपोर्ट्स द एम्फसिस वॉज ऑन व्हॉट दे अंडरस्टूड रादर दॅन ऑन व्हॉट दे वर एक्सपेक्टेड टू लर्न. परंतु काय, थ्रू आउट ऑल रिपोर्ट्स, की या सगळ्या रिपोर्ट्समधून द एम्फसिस वॉज ऑन, भर कशावर दिलेला होता, तर व्हॉट दे अंडरस्टूड रादर दॅन, की त्यांना काय समजलेलं आहे, त्यांना प्रत्येक सब्जेक्टमधून काय समजलेलं आहे त्याच्यावर भर दिला गेलेला होता. रादर दॅन ऑन व्हॉट दे वर एक्सपेक्टेड टू लर्न. परंतु त्यांनी काय शिकायला पाहिजे, की किती त्यांनी प्रगती करायला पाहिजे, यावर भर न देता त्यांना आत्तापर्यंत काय समजलेलं आहे, कुठल्या विषयामधून त्यांना काय ज्ञान झालेलं आहे, किंवा ते कसं प्रेझेंट करू शकतायत, ते स्वतः कसं सांगू शकतायत, यावर भर दिलेला होता. वेन द टर्न ऑफ माय क्लास केम, आणि ज्यावेळेस माझ्या क्लासची वेळ आली, माझा क्लास ज्यावेळेस आता रिपोर्ट प्रेझेंटेशन करणार होता, आय सॅट अप
anxiously. I sat up with very excitement. I sat up anxiously की मी अत्यंत उत्सुकतेने बसलो. From the list he held in his hand, Denham called out the names of the representative. आणि डेनहॅमनी त्याच्या हातामध्ये एक लिस्ट होती आणि त्या लिस्टवर वेगवेगळ्या प्रतिनिधींचे नावं होते, सब्जेक्ट वाईज प्रतिनिधींचे नावं होते. अँड ही जस्ट कॉल अप the representative on the stage together with the subject on which they would report. आणि ज्या विषयाचं रिपोर्टिंग ते रिप्रेझेंटेटिव्ह करणार होते त्यानुसार डेनहॅमनी प्रत्येकाला बोलवलं, प्रत्येक प्रतिनिधीला तिथे बोलवलं की सब्जेक्ट आणि त्या प्रतिनिधीचं नाव अशी लिस्ट त्याच्या हातामध्ये होते. आणि ही जस्ट कॉल अप द representative on the stage. Let us see the name of the representative and their subject. Potter, who is reporting on the arithmetic, की पॉटर अॅरिथमेटिकवर म्हणजे अंकगणितावर तो रिपोर्ट प्रेझेंट करणार होता. सॅपियानो प्रेझेंटिंग द रिपोर्ट ऑन द नेचर स्टडी, की सॅपियानो कशावर रिपोर्ट प्रेझेंटेशन करणार होता, नेचर स्टडीवर करणार होता. मिस पेग अँड जॅक्सन दे बोथ प्रेझेंटिंग द रिपोर्ट ऑन द जॉग्रफी, की भूगोल या विषयावर मिस पेग आणि जॅक्सन नावाचे विद्यार्थी करणार होते रिपोर्ट प्रेझेंटेशन. मिस डेअर अँड फर्नमॅन प्रेझेंटिंग द रिपोर्ट ऑन द फिजिओलॉजी, की शरीरशास्त्रावर मिस डेअर आणि फर्नमॅन ते रिपोर्ट प्रेझेंटेशन करणार होते. मिस डॉड presenting the report on the history, Denham presenting the report on PT and games, and Miss Joseph who presenting the report on the domestic science. आणि मिस जोसेफ डोमेस्टिक सायन्स, की घरगुती जे विज्ञान आहे तर घरामध्ये वापरलं जाणारं जे विज्ञान आहे त्यावर रिपोर्ट प्रेझेंटेशन करणार होते. आय फेल्ट टेरिबली प्लीज्ड अँड प्राऊड टू सी द कॉन्फिडन्स कर्टसी विथ विच डेनहॅम यूज द टर्म मिस. अँड आय फील व्हेरी मच प्राऊड. ब्रेथवेट द टीचर, his class is now going to be presenting the report, and that's why Braithwaite feels very much proud, very much pleased, and to see the confidence, courtesy, की एक प्रकारचा विद्यार्थ्यांमध्ये असणारा आत्मविश्वास. courtesy म्हणजे काय तर नम्रता, पोलाइटनेस, सौजन्य, ते पाहून with which Denham used the term miss in addressing each of the senior girl. आणि डेनहॅम जो अँकर होता, जो सगळं कॉम्पेरिंग करत होता, तर तो त्याच्या वर्गातल्या ज्या विद्यार्थिनी आहेत, त्याच्या वर्गातल्या ज्या सिनियर गर्ल्स आहेत, तर त्यांना तो मिस असं ॲड्रेसिंग करत होता. की एक प्रकारचा तो तिथे पोलाइटनेस दाखवत होता, एक प्रकारची कर्टसी तो तिथे दाखवत होता. की आधी हे सगळे विद्यार्थी ॲरोगंट होते, रूड होते, ट्रबल मेकर होते, बट नाव देर इज very much change in that students, and now the Denham just addressing the senior girls as a miss. And when the Braithwaite see all such things at that time, he felt very much happy. I felt sure that this would in itself be something for the younger ones to aim at, a sort of badge of young adulthood. आणि काय तर आय फेल्ट शुअर दॅट दिस वूड इन इटसेल्फ बी समथिंग फॉर द यंगर वन्स टू एम ॲट, की हे जे विद्यार्थी होते तर ते आता यंगर वन होते, की ते ग्रोनअप होते, व्हेरी मच सिनियर स्टुडंट्स होते. आणि काय तर इन इटसेल्फ बी समथिंग फॉर द यंगर वन्स टू एम ॲट, सॉर्ट ऑफ बॅच ऑफ यंग अडल्टहूड, की आता ते काय मॅच्युअर्ड झालेले होते, की एक युवक म्हणून ते सगळ्यांच्या समोर आलेले होते, सिनियर स्टुडंट होते. आणि त्यामुळे त्यांचं अर्थातच बिहेवियर काय झालेलं होतं तर सगळ्यांसाठी कसं झालेलं होतं, इतर क्लासच्या स्टुडंट्ससाठी यंगर जे छोटे क्लास होते तर त्यांच्या क्लाससाठी या सगळ्यांचं वागणं हे कसं असायला हवं होतं तर रिस्पेक्टेबल असायला हवं होतं. आणि त्यानुसार त्यांनी ते एकमेकांना ॲड्रेस करत होते. ॲज देअर नेम्स वेअर कॉल्ड दे वॉक अप टू द स्टेज अँड टूक देअर सीट्स विथ कमेंडेबल ग्रॅव्हिटी. आणि जसं जसे नावं घेऊ लागला डेनहॅम त्याच्या लिस्टनुसार तसं तसं ते जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत ब्रेथवेटच्या क्लासमधले
ते अत्यंत व्यवस्थितपणे स्टेजवर चालून आले. अँड सिट विथ कमेंडेबल ग्रेव्हिटी, की अत्यंत कमेंडेबल ग्रेव्हिटी म्हणजे काय, तर अत्यंत त्यांच्या मनामध्ये एक प्रकारचा अभिमान होता, एक प्रकारचं प्राऊड फिलिंग होतं त्यांच्यामध्ये. आणि काय तर डिझर्विंग प्रेज, की कौतुक होतं विद्यार्थ्यांकडून, त्यांना टाळ्या मिळत होत्या किंवा कौतुकाने उत्सुकतेने विद्यार्थी त्यांच्याकडे पाहत होते, की त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं सिरियसनेस होता, की ते आता छान असं प्रेझेंटेशन करणार होते. या सगळ्या मिक्स फिलिंग्स तिथे त्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये होत्या किंवा चेहऱ्यावर ते दिसून येत होत्या, की ॲज अ ग्रोनअप चिल्ड्रन, ॲज अ ग्रोनअप क्लास चिल्ड्रन, they just looking very serious, they just looking very important, and they just sitting with a very manner means they follow the etiquettes, they follow the manners of the स्कूल. की आता ते मॅनरलेस होते का, तर नाही, तर ते एटिकेट्स मॅनर्स काय करत होते, तर फॉलो करत होते. मिस जोसेफ देन गेव अ शॉर्ट ॲड्रेस. त्यानंतर मिस जोसेफनी पुन्हा एकदा छोटंसं स्पीच दिलं, शॉर्ट ॲड्रेस. शी सेड दॅट देअर लेसन हॅड अ पर्टिक्युलर बेस टुवर्ड्स द ब्रदरहूड ऑफ मॅनकाइंड, की ती काय म्हणाली तिच्या भाषणामध्ये, तर देअर लेसन हॅड अ पर्टिक्युलर बेस टुवर्ड्स द ब्रदरहूड ऑफ मॅनकाइंड, की त्यांचे जे काही लेसन आहेत तर त्या लेसनमध्ये की जे मॅनकाइंड आहे, की मानवता आहे किंवा ब्रदरहूड आहे, की बंधुत्व आहे, तर याबद्दल थोडासा पूर्वग्रह किंवा काही असे समज आहेत, काही पूर्वग्रह दूषित काही असं लिखाण केलेलं आहे. अँड दॅट दे हॅड बीन लर्निंग थ्रू ईच सब्जेक्ट्स हाऊ ऑल मॅनकाइंड वॉज इंटरडिपेंडंट इन स्पाइट ऑफ जॉग्राफिकल लोकेशन अँड डिफरन्सेस इन कलर्स, की आपल्या मनात जो समज आहे की ब्लॅक पर्सन, व्हाईट पर्सन, देन दॅर इज द कलर डिस्क्रिमिनेशन इन दोज डेज, अँड सो दॅर इज प्रेजुडायसेस in our mind, but our lessons never having such type of prejudices. Their lessons are very much from their lessons they learn that we should maintain the mankind, we should maintain the brotherhood, and we learning through each subjects how all mankind was interdependent in स्पाइट ऑफ जॉग्राफिकल लोकेशन, की सर्व मानवजात ही एकमेकांवर अवलंबत्व आहे, एकमेकांवर अवलंबून आहे, इंटरडिपेंडंट आहे. जरी वेगवेगळ्या ठिकाणी जन्माला आलेले आहेत, भौगोलिक स्थान वेगळं वेगळं आहे किंवा वेगवेगळ्या कलरचे लोक आहेत, की गौरवर्णीय आहेत, कृष्णवर्णीय आहेत, डिफरन्स इन कलर्स, रेस अँड क्रीड, की वेगळ्या वंशाचे लोक आहेत, की वांशिक भेद आहे, तरी पण काय तर आपले लेसन आपल्याला काय शिकवण देतात, की आपल्याला काय मॉरल देतात, तर वी आर इंटरडिपेंडंट अँड वी शुड मेंटेन और वी शुड ट्रीटेड ईच ह्युमन ॲज अ ह्युमन बीइंग और ॲज अ ब्रदर. देअर शुड बी द ब्रदरहूड बिटवीन द मॅनकाइंड, की या मानव जातीमध्ये काय हवं आहे, तर बंधुत्व हवं आहे. देन शी कॉल्ड ऑन पॉटर. त्यानंतर मिस जोसेफ कॉल ऑन पॉटर, की पॉटरला तिने स्टेजवर बोलवलं. पॉटर वेंट ऑन टू स्पीक ऑफ द वर्क दे हॅड डन ऑन वेज अँड मेजर, की पॉटरनी कशाचं प्रेझेंटेशन करणार होता, पॉटर ॲरिथमॅटिकचं प्रेझेंटेशन करणार होता, आणि म्हणून की अंकगणिताचं तो प्रेझेंटेशन करणार होता. आणि तो कशावर बोलू लागला, तर वेज अँड मेजर्स, की जे वजनं आहेत किंवा मोजमापाची जी साधनं आहेत त्यावर बोलू लागला. ऑफ द रिलेशनशिप बिटवीन द किलोग्रॅम्स अँड द पाऊंड्स, आणि ही जस्ट presenting the report on the kilograms and the pounds and the meter and the foot, की मीटर फूट हे जे मेजरमेंटचे वेगळे वेगळे साधनं आहेत त्यावर बोलू लागला. ही सेड दॅट थ्रू आउट द वर्ल्ड वन ऑर अदर ऑफ दोज टू मेथड्स वॉज आयदर इन यूज ऑर अंडरस्टूड. अँड ही सेड दॅट, आणि पुढे त्यांनी त्याचं काय मत मांडलं, थ्रू आउट द वर्ल्ड, की संपूर्ण जगामध्ये वन ऑर अदर ऑफ दोज टू मेथड्स, की हे जे वेजिंगचे स्केल्स आहेत किंवा हे मेजरमेंटचे जे काही स्केल्स आहेत
तर तेच वापरले जातात. कुठेही वेगळे वेगळे असे स्केल्स, डिफरंट स्केल्स किंवा डिफरंट मेजरमेंट्स आपल्याला असलेले दिसून येतात का? तर नाही. अँड दॅट इट वॉज अ सिम्बॉल ऑफ ग्रेटर अंडरस्टँडिंग विच वॉज बिंग अकम्प्लिश बिटवीन पीपल्स. आणि त्यामधूनच काय तर ग्रेटर अंडरस्टँडिंग होतं, एकमेकांना आपण समजून घेऊ शकतो. सगळ्यांचं जे वेजिंग स्टँडर्ड्स आहेत तर ते सेम आहेत, सिमिलर आहेत, किंवा मेजरमेंट स्केल्स जे आहेत तर ते सिमिलर आहेत, एकच आहेत. सगळीकडे याच पद्धतीने मेजरमेंट केलं जातं की किलोग्रॅम्स, फूट, त्यानंतर पाऊंड्स, मीटर, यावर आधारितच मेजरमेंट होतं. आणि त्यामुळे काय तर ग्रेटर अंडरस्टँडिंग विथ विच बिंग अकॉम्प्लिश बिटवीन पीपल्स. सॅपियानो स्पोक ऑफ द स्टडी ऑफ द क्लास हॅड मेड ऑफ पेस्ट. त्यानंतर सॅपियानो हु इज प्रेझेंटिंग द रिपोर्ट ऑन द नॅचरल स्टडी, की पॉटरनी अॅरिथमॅटिकबद्दलचं उदाहरण दिलं आणि त्यातून त्यांनी काय दाखवून दिलं की सगळ्याच जगामध्ये एकच अशी मोजमापाची साधनं आहेत, किलोग्रॅम, मीटर, पाऊंड किंवा फूट, यावर आधारित मोजमाप केलं जातं, वेजिंग केलं जातं. वेजिंगचे पण साधनं एकच आहेत असं सांगितलं. आणि त्यातून काय समानतेची शिकवण किंवा इक्वॅलिटी, बंधुता याची शिकवण त्यांनी दिली. त्यानंतर सॅपियानो हु इज प्रेझेंटिंग द रिपोर्ट ऑन द नेचर स्टडी, की निसर्गाचा अभ्यास त्यांनी त्यामधून मांडलेला होता. द क्लास हॅड मेड ऑफ ही स्पोक ऑफ द स्टडी द क्लास हॅड मेड ऑफ पेस्ट एस्पेशली ब्लॅक रॉट ऑन व्हीट. आणि त्यांनी कशाचा अभ्यास सांगितला किंवा कशाबद्दल तो बोलला तर कीटक आहेत की जी कीड आहे तर त्या किडीवर आधारित तो बोलला की एस्पेशली व्हीटवर की गव्हावर असणारी ब्लॅक रॉट नावाची जी कीड आहे तर त्याबद्दल त्यांनी सखोल त्याचं रिपोर्ट प्रेझेंटेशन केलं. बॉल वेविल ऑन कॉटन, की कापसावर असणारी बॉल वेविल नावाची पेस्ट, की त्यावर आधारित त्यांनी त्याचं रिपोर्ट प्रेझेंटेशन दिलं. अँड द कोलोरॅडो बिटल ऑन पोटॅटो, आणि कोलोरॅडो बिटल की जी बटाट्यावर असते ही पेस्ट, तर त्याबद्दलचं त्यांनी अहवाल वाचन केलं. ही शोड हाऊ मेनी कंट्रीज हॅड पुल्ड देअर knowledge and result of research on the behavior, breeding habits and migration of these pests and were gradually reducing the threat they represented on these important product. आणि काय तर वेगवेगळ्या देशांमधून या किडींवर आधारित संशोधन झालेलं आहे, रिसर्च झालेला आहे, ती नियंत्रित व्हावी म्हणून वेगवेगळं संशोधन झालेलं आहे. की ब्रीडिंग हॅबिट्स, की या किडीची जी उत्पत्ती आहे तर ती उत्पत्ती कशामुळे होते, काय होते, याबद्दलचं रिझनिंग सांगण्यात आलेलं आहे. अँड मायग्रेशन ऑफ दीज पेस्ट, आणि ही कीड एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी कशा पद्धतीने पसरते किंवा मायग्रेट होते याबद्दलचं त्यांनी रिपोर्ट रीडिंग तिथे केलं. देन मिस पेग अँड जॅक्सन डिवाइड्स द रिपोर्ट्स ऑन जॉग्रफी. त्यानंतर मिस पेग आणि जॅक्सन की दे प्रेझेंटेड द रिपोर्ट ऑन द जॉग्रफी सब्जेक्ट, की भूगोलावर आधारित ते रिपोर्ट प्रेझेंटेशन करणार होते. त्यांनी काही भाग वाटून घेतलेला होता. they just divide the report on geography between them. Jackson spoke first on the distribution of the mineral deposits and vegetable produce over the earth's surface, की वेगवेगळे जे खनिज आहेत, मिनरल्स जे आहेत तर त्यावर आधारित त्यांनी भाष्य केलं. मिस्टर जॅक्सन या स्टुडंटनी त्यावर भाष्य केलं. किंवा ज्या वेगवेगळ्या व्हेजिटेबल्स आहेत, भाज्या आहेत की ज्या पृथ्वी तलावर वेगवेगळ्या ठिकाणी त्याचं प्रोडक्शन घेतलं जातं तर त्यावर आधारित बोलला. हाऊ अ कंट्री रिच इन वन वॉज ऑफन डेफिशियंट इन द अदर. आणि प्रत्येक जो देश आहे तर तो कधी समृद्ध असतो तर त्याच्याकडे काही ज्या गोष्टी असतात, त्याच्याकडे जे काही उत्पादन निघतं त्यावर आधारित तो समृद्ध असतो, परंतु तो कसा असतो तर इंटरडिपेंडंट असतो. हेही त्यांनी त्याच्या रिपोर्टमधून दाखवलं. हाऊ अ कंट्री रिच इन वन वॉज ऑफन डेफिशियन्स इन द अदर, की काही कंट्रीजमध्ये काही गोष्टींची समृद्धता असते
परंतु काही गोष्टींचा अभाव असतो आणि त्यामुळे ज्या गोष्टींचा अभाव आहे त्यासाठी त्या कंट्रीला इतर देशांवर काय व्हावं लागतं, तर डिपेंडंट राहावं लागतं. अँड ऑफ द इंटरचेंज अँड इंटरडिपेंडन्स विच इनेविटेबली फॉलोज. आणि ज्या गोष्टी आपल्याकडे समृद्ध आहेत त्या आपण एक्सपोर्ट करतो, ज्या गोष्टींची डेफिशियन्सी आहे, ज्या गोष्टींचा अभाव आहे, तर ते ऑब्जेक्ट्स किंवा त्या गोष्टी ज्या आहेत फूड आयटम्स, तर त्या आपण काय करत असतो, तर इम्पोर्ट करत असतो की त्याची आयात करत असतो. इन दिस वे फायनली ही टेल्स दॅट ईच कंट्री इज इंडिपेंडंट ऑन द अदर कंट्री, की प्रत्येक देशाचं दुसऱ्या देशावर काय असतं, तर अवलंबत्व आहे. मिस्पेक डेल्ट विथ ह्युमन रिलेशनशिप. त्यानंतर मिस्पेक जी आहे तर ती ह्युमन रिलेशनशिप जे आहे त्याबद्दल बोलली. स्ट्रेसिंग द प्रॉब्लेम्स फेसिंग द पोस्ट वॉर वुड बी पोस्ट वॉर वर्ल्ड फॉर फीडिंग, की सेकंड वर्ल्ड वॉर त्या काळामध्ये झालेलं होतं आणि मग त्यानंतर कुठले प्रश्न त्या देशांसमोर उभे राहिले, किंवा अन्नधान्याची समस्या किंवा फीडिंग म्हणजे काय, तर अन्नधान्याची समस्या त्या देशांसमोर, अन्नाची टंचाई त्या देशांसमोर आली आणि त्या गोष्टी तिने तिच्या रिपोर्टमध्ये मांडलेल्या होत्या. फीडिंग, क्लॉथिंग अँड हाऊसिंग इट्स पॉप्युलेशन, की त्या युद्धानंतरची जी काही लोकसंख्या उरलेली होती तर त्या लोकांसाठी काय, तर अन्नाची समस्या, क्लॉथिंगची समस्या, की कापड ची समस्या होती, किंवा हाऊसिंग, की घरं त्यांचे नष्ट झालेले होते, काहींचे बेचिराग झालेले होते. आणि मग त्या समस्येबद्दल तिने तिच्या रिपोर्टमध्ये प्रेझेंटेशन केलेलं होतं. शी ऑल्सो मेड अ रेफरन्स टू द 1000 ऑफ रेफ्युजीज. आणि तिने आणखीन काय, तर हजारोनी जे रेफ्युजीज आहेत की जे काय, तर घरदार त्यांचं बेचिराग झालेलं आहे किंवा घरदार सोडलेलं आहे, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी ते स्थलांतरित झालेले आहेत, आश्रयाला आलेले आहेत. रेफ्युजीज म्हणजे काय, तर आश्रित, की आश्रयाला आलेले आहेत. तर त्यांच्या समस्यांबद्दल सांगितलं. स्टेललेस अँड अनवॉन्टेड अँड टू द एफर्ट्स अँड प्रोग्राम्स ऑफ युनिसेफ. त्याचप्रमाणे काय, तर युनिसेफचे वेगवेगळे प्रोग्राम्स, की या रेफ्युजीजसाठी अरेंज केलेले त्यांचे प्रोग्राम्स, याबद्दलचं भाष्य कोणी केलं, तर मिस पेग हिनी याबद्दलचं भाष्य केलं किंवा याबद्दलचं रिपोर्ट रायटिंग केलं. फर्नमॅन ॲज युजल हॅड अ ट्रम्प कार्ड अप his sleeves. When called, he made a signal to someone off stage, and Wells and Ellison appeared bearing a skeleton between them, together with a sort of gallows. आणि त्यानंतर मग स्टेजवर कोण आलं, तर फर्नमॅन आला, की हू इज प्रेझेंटिंग द रिपोर्ट ऑन द फिजिओलॉजी, की शरीरशास्त्रावर तो त्याचा रिपोर्ट प्रेझेंटेशन करणार होता. फर्नमॅन तिथे आला अँड ही जस्ट साइन अप टू द अदर स्टुडंट्स, की त्यांनी खुणावलं इतर जे 2 स्टुडंट होते, की वेल्स आणि ॲलिसन, त्यांनी खुणावलं. आणि त्यांना ज्यावेळेस त्यांनी खुणावलं त्यावेळेस काय, तर दे ॲपियर्ड बिअरिंग अ स्केलेटन बिटवीन देम. आणि ते काय घेऊन आले, तर त्यांच्याबरोबर एक स्केलेटन घेऊन आले, एक सापळा घेऊन आले. टुगेदर विथ अ सॉर्ट ऑफ गॅलोज, की एक प्रकारे ड्रॅमॅटिक असं थोडंसं सिच्युएशन निर्माण झाली, की तो तिथे फर्नमॅन आला. He is presenting the report on the physiology and he just sign up the 2 students. Then that two students come up with that skeleton, की ते जे 2 विद्यार्थी आहेत तर ते स्केलेटन घेऊन आले. अँड टुगेदर विथ अ सॉर्ट ऑफ गॅलोज, की एक प्रकारचं विद्यार्थ्यांमध्ये बडबड सुरू झाली, संभ्रम निर्माण झाला, की आता काय आहे पुढे, की पुढे कशाबद्दलचं रिपोर्ट प्रेझेंटेशन करणार आहेत. इन दिस वे वी सी सम पार्ट ऑफ the chapter 17. We will see the next part in our next video. Thank you.